जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज पण सकाळपासून पाऊस सुरू होता. सकाळी पटापटा कामं आवरले कारण मला करणं होती पथरणी कंप्लीट. माझी एक सवय आहे, एकदा कंटिन्यू काम सुरू असलं की ते लवकर होतं, पण त्याला काही एकदा का गॅप पडला मध्ये की मग त्या कामाला परत सुरुवात करायला थोडा वेळ जातो. पथरणी शिवली एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी गेली मी गावी गावी गेल्यानंतर तो दिवस तर गेला, मग दुसऱ्या दिवशी पण त्याला काहीच नाही करावं असं वाटलं. तसेच होते आणि त्याच्याचमुळे आज म्हटलं सकाळी पहिले कामं आटपायचे आणि पथरणी शिवायची. थोडंसं थांबत, कारण कंटिन्यू शिव ही मोठी आहे. पाठ आणि कंबर माझी दुखते, मान पण दुखते, हात पण, आणि ते सुईमुळं बोटांना खूप सुई लागली ती, तर त्याच्यामुळे आता बोटही दुखून राहिली. तर पथरणी ही कंप्लीट झाली, नरम झाली. जेवढे कपडे मी काढलेले होते तेवढे टाकले, व्यवस्थित झाले. त्याच्यापेक्षा जर जास्त टाकले असते आणखी तर सुई गेली नसते त्याच्यामध्ये आणि जास्त त्रास झाला असता. तर आज अगदी व्यवस्थित झाली आणि नरम पण आहे. बरं, वजनदार झाली चटणी, उचलत पण नाही लवकर. घराच्या जवळपास सर्व खिडक्यांना नेट बसवलेली आहे आणि किचनची ही खिडकी आणि व्हेंटिलेटर आहे, त्यांना फॅन वगैरे बसवलेला आहे. तर तिथे काही नेट नाही लावली, पण पाली एवढ्या येऊन राहिल्या आता घरामध्ये की रोज एक दोन पाली येतेच आणि त्यांना हकलून द्यावं लागतं मग, आणि एकदा आल्या की जाताही कशाला नाही. तर त्याच्यामुळे ही जी खिडकी आहे याचं माप घेणं सुरू होतं. आणि प्रत्येक गोष्ट कोणती पण काही आणायचं असलं की आम्ही अगोदर माप घेतो, कारण लहानही नको मोठी पण नको व्हायला. तर त्याच्यामुळे खिडकीचं माप अगोदर घेतलं होतं, पण व्हेंटिलेटर होतं खूप वर आणि त्याचं माप घेण्यासाठी मग या पद्धतीने चालू होतं आमचं करणं. ते माप वगैरे घेतलं आणि ते गेले नेट आणायला मार्केटमध्ये. माझं चालू झालं मग. थोडासा वेळ होता तर पोतं वापरून त्याच्यापासून मला करायचं होतं पायदान. तर तसाच्या तसं पोतं जर टाकलं तर ते काही व्यवस्थित दिसत नाही, असं वेगळंच दिसतं. तर त्याला थोडंसं काहीतरी वेगळं लुक दिलं की दिसायला पण चांगलं दिसतं आणि असं वाटतं की काहीतरी आपण केलं. आणि आपण एखादी गोष्ट समजा मेहनत घेऊन जर केली तर त्याचं समाधान काही वेगळंच असतं. पोतं वापरायचं होतं पण मशीनवरती चाललं नसतं चांगलं, त्याच्यामुळे त्याचा जो जाड भाग आहे तो सर्व अगोदर कट करून घेतला. आणि हे कट केलं ते झाडून काढायच्या अगोदर, कारण पोतं जेव्हा कट करायला लागतो तेव्हा त्याचे खूप असे ते केस गळून जातात सगळे. तर त्याच्यामुळे ते अगोदर कट केलं, त्याच्यानंतर मग झाडून काढलं. तर कैची पण चांगली चालत नव्हती त्याच्यावर, कारण खूप जाड असतं. आणि हे पूर्ण पोतं वापरणार आहे मी एकाच पायदानासाठी. पोत्यामध्ये कितीही पाय ओले असले तर ते नुसते असे टेकवले तरी पण ते पाणी त्याच्यामध्ये चाललं जातं. तर साईडचं पूर्ण जे जाड आहे ते पूर्ण कट करून घेतलं. त्याच्यानंतर या पद्धतीने ठेवलं ते, कारण चार जे आहे चार हे करून चार फोल्ड करून त्याचं पायदान करायचं होतं. असं सिंगल केलं असतं तर एवढं जसं पाणी त्याच्यामध्ये जायला पाहिजे तसं केलं नसतं. तर त्याच्यामुळे असं केलं. त्याच्यानंतर परत एक फोल्ड केली आणि त्याचं करायचं होतं. ते सर्व त्याच्यावरचे जे कचरं होतं सगळं ते पूर्ण काढून टाकलं इथे, कारण झाडून काढायचं होतं बरं. आणि हे नंतर रात्री करणार होते मी, मग रात्री वेळ नसता मिळाला तर मग दुसऱ्या दिवशी एकदा कट करून ठेवलं की मग कोणतं पण काही पण करताना आपण जसं पटकन करू शकतो. आणि ते एखाद्या वेळेस असं होतं की राहिलं की मग राहूनच जातं, आज करू उद्या करू असं करता करता ते राहून जातं. तर थोडीशी तयारी अगोदर करून ठेवली मी, साईडचं पण अगदी सरळ येण्यासाठी ते पण कट केलं. तर पूर्णच्या पूर्ण काही होत नव्हतं, तर मध्ये मग काही दोन भाग जे आहेत ते घेतले, त्याच्यानंतर परत खालचे दोन भाग घेतले, असं करून कट केलं. त्याच्यानंतर गाऊनला पण पूर्ण चिटकलेलं होतं त्याचं कचरा, ते काढलं आणि घरदार सगळे झाडून काढले. तोपर्यंत दिवस माळवायला सुरुवात होऊनच जाते. आणि संध्याकाळी स्वयंपाक जास्त करायचा नव्हता तर त्याच्यामुळे मग संध्याकाळीच करून घेतलं हे पण. आणि झाडताना पण चांगलं झाडता येत नव्हतं, म्हणजे ते असं झाडू मागे आला की ते मागे चाललं येऊन जात होतं. तर ते पूर्ण झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवसभर पाऊस चालू आहे, 2 दिवस झाले. आणि कपड्याचं मागच्या वर्षी मी असंच दाखवलं होतं. मागच्या वर्षी मला 1-2 कमेंट आले ते कपड्याचं स्टँड घ्या तुम्ही. तर स्टँड नाही आवडत मला, कारण त्याला खाली जागा अडते.
आणि एखादी गोष्ट नाही आवडली की ती आवडतच नाही मग. आणि दोरी या पद्धतीने बांधलेली असली, कपडे वर राहतात, ते स्टँड प्रत्येक ठिकाणी मिरवत बसा. त्याच्यापेक्षा दिवसभर इथे बाहेर टाकते मी, इथे काही पावसाचं पाणी लागत नाही. आणि त्याच्यानंतर रात्री फॅन खाली ते सुकून जातात. आणि जेव्हा आपण स्टँड समजा घेईन मी, तर ते स्टँड इथे ठेवा. त्याच्यानंतर इथे तर जागा आटतेच, पण घरामध्ये आतमध्ये आणल्यावर पण त्याला तेवढीच जागा लागते, कारण रात्रीचे तर ते फॅन खालीच सुकवावे लागतात. तर त्याच्यामुळे मग मी काही स्टँड घेत नाही. आता आजही पाहिल्यानंतर बऱ्याच ताईंना असं वाटेल की ताई स्टँड घ्या, पण जागा आहे भरपूर आणि त्याच्यामुळे मी दोऱ्याच बांधत असते. तर काही जे कालचे कपडे आहेत ते थोडेसे असे ओलसर वाटले, आणि कपड्यांच्या या दिवसामध्ये मी लगेचच्या लगे घडी करून कपाटामध्ये नाही ठेवत, कारण त्याचा वास येतो. मला खूप वास येतो कोणत्याही याचा. तर त्याच्यामुळे मी लगेचच्या लगेच घड्या करून नाही ठेवत. आजचे कपडे उद्या परत फॅन खाली वाळवते. त्याच्यानंतर जे कपाटातले आहे ते कपाटामध्ये, आणि जे रोजचे आहे ते तर लगेच दोरीवरचेच घेतल्या जातात. त्याच्यामुळे मग इथे फॅन खाली आता रात्रभर चांगले सुकतात. कपडे ठेवले तोपर्यंत दिवस माळवलाच होता. तर दिवे बत्ती वगैरे केली, त्याच्यानंतर स्वयंपाक पण केला, आणि आता पायदान करायला लागली. पायदान वापरणार आहे मी साडी माझी. तर साडी पूर्ण अशी घेतली, जेवढी घ्यायची तेवढी. हातानेच फाटली, जुनी साडी आहे. ते पोत्याचं पायदान करायचं आहे, पण पोतात तसंच्या तसं जर ठेवलं ते काही चांगलं दिसणार नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं त्याला डिझाईन करायचं चालू आहे माझं. आता मशीन जर पोत्यावर नाही चालली तर मग हाताने केलं जाईल, आणि मशीन जर चालली तर फारच चांगलं पटकन होऊन जाईल. पण हाताने करायचं म्हटलं की परत उशीर लागणार आहे. पण जी डिझाईन लागणार आहे ती मशीनवर करून घेते. साडीची उभी पूर्ण लांबच्या लांब पट्टी काढून घेतली अगोदर. जवळपास 4 इंचाची असेल ती, मोजली नाही, अंदाजेच घेतली. तर ती घेतल्यानंतर तिला फोल्ड करायचं, थोडी मोठीच ठेवायची डिझाईन, कारण त्याच्यावर चांगली यायला पाहिजे. आणि पूर्ण या पद्धतीची टिप करून घ्यायची त्याला. त्याच्यानंतर साईडचे धागे थोडेफार निघतात, तर ते काढून टाकायचे, कारण ते मग जेव्हा आपण टाचणं सरळ करू तेव्हा ते त्याच्यामध्ये अडकतात. अशी पूर्ण पट्टी शिवणं झाली की उलटी करून घ्यायची, म्हणजे मग हे दिसत नाही शिलाई. पूर्ण साडीची आहे, म्हणजे आणखीन लागली तर आणखीन सुद्धा करावी लागेल, पण पहिली एकच करून पाहिली मी. पूर्ण डिझाईन झाल्यानंतर मग समजते पुरते की नाही. तर अशी टाचण पुढे पुढे गेली की आपोआप उलटी होत चालते ते. सर्व प्लेटी वगैरे टाकून घेतल्या, आणि नंतर समजलं की बॉबिनमधला धागाच संपलेला आहे. तर असं झालं जेव्हा, तेव्हा खूप जीवार येतं. असं तुमच्यासोबत पण बऱ्याच वेळा होत असेल, ज्या शिलाई मशीन करतात त्या, की आपण पूर्ण शिलाई करून घेतो आणि नंतर समजतं की बॉबिनमधला धागाच संपलेला होता. तेव्हा माझं तरी खूप जीवार येतं. त्याच्यानंतर तो धागा काढा, रीलमधला जे सुईमध्ये आहे तो, यानंतर बॉबिन भरा. तर याचा सगळ्यात जास्त मला कंटाळा येऊन जातो. आणि जे शिवायला सोपं वाटतं मला, पण जेव्हा टीप उसवायचं काम येतं ते पण मला खूप जीवार येतं. तर असं बऱ्याच जणींसोबत घडत असेल असं मला वाटतं, की काही असं होतं की आपलं की नंतर कंटाळा येऊन जातो. बॉबिन वगैरे भरली ती, आणि त्याच्यानंतर पोत्यावर अगोदर टीप टाकून पाहिजे, कारण मशीन चालते की नाही. मशीन जर चालली जर नसती तर साईडचं जे हे केलेलं आहे पट्टी, तर ते नसती केली, मग ही डिझाईनच लावली असती, कारण हाताने शिवायचं खूप कंटाळा येऊन जातो. तर चांगली चालली, त्याच्यानंतर मग त्याला पण थोडासा साईडनं गोट मारला की चांगली दिसतं.
आणि जे धागे निघणार आहे त्याचे ते पण निघत नाही. तर साडीचंच आडवा अगोदर कापून फाडून पाहिलं तर ते काही म्हणजे पूर्ण भरत नव्हतं. त्याच्यानंतर उभीच एक पट्टी काढली, उभ्या साडीची म्हणजे लांबीची. त्याच्यानंतर या पद्धतीचा जो गोट आहे तो सर्व पोत्याला करून घेतला, खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं. त्याला असं फोल्ड करून अगोदर टिप वगैरे काही टाकली नाही, कारण वरच्या साईडनं त्याच्यावर परत जी डिझाईन केली आपण तीच येणार होती. आणि डिझाईन करताना प्लेटी टाकून करून घेतले नंतर. तर पूर्ण या पद्धतीने गोट सर्व करून घ्यायचं. मशीन चालायला खूप जड गेली याच्यावर, म्हणजे अशी जशी फास्ट चालती पतल्या कपड्यावर त्या पद्धतीने याच्यावर नाही चालली. बऱ्याच वेळा तर हातानेच फिरवावं लागलं चाक. साधी मशीन असेल तर चालेल, ही थोडी 2 in 1ची आहे त्याच्यामुळे जाड कपड्यावर जास्त नाही चालत. ही होजीरीच्या कपड्यावर त्याच्यानंतर जाड कपड्यावर चालायला थोडं कठीण जातं हिचं. आणि परत सिल्कचा जो कपडा आहे त्याच्यावर पण नाही चालत चांगले. पूर्ण गोट लावून घेतला आणि नुसतं पूर्ण जरी लावला तरी पण छान दिसायला लागलं, म्हणजे असं उठलं ते लाल कपडा असल्यामुळे. या पद्धतीचं पण ठेवलं तरीही चालतं, पण ती डिझाईन केलेली आहे मी तर ती लावून देणार आहे. नंतरचे करीन मी तर असं साधे साधेच करणार आहे. आणि डिझाईनमध्ये ज्या पद्धतीने समजा प्लेट घेताना आपण सुरुवातीला ज्या प्लेट घेतल्या त्याच पद्धतीने घ्यायच्या. उलटी साईड जर घेतली तर ते याच्यामध्ये अडकतात. ते याचं आहे सुईच्या जवळचं जे आहे ते, त्याचं नाव काही मला आता आठवून नाही राहिलं, तर ते त्याच्यामध्ये अडकतं. त्याच्यामुळे जशी अगोदर शिलाई घेतली होती प्लेटा टाकायच्या वेळेस त्याच पद्धतीने घ्यायची. तर जास्त काही वेळ नाही लागला याला जोडायला, पण मशीन चालवतानाच थोडंसं जड गेलं. तर पूर्ण डिझाईन या पद्धतीने, आणि तुमची मशीन जर चांगली असेल तर पूर्ण याच्यावर अशी डिझाईन केली तरी पण ती छान दिसते, म्हणजे पोता अजिबात दिसणार नाही आणि डिझाईन एकदम मस्त दिसेल. मला मध्ये पण थोडंसं करून पाहायचं होतं, पण ते मशीन थोडी चालत नव्हती त्याच्यामुळे मग राहू दिलं, एवढंच केलं. आणि या पद्धतीने हे कम्प्लीट झालं. जास्त काही वेळ लागला नाही, पण हे जे आहे याच्यावर मशीन चालायला जरा कठीण गेली. आणि ही 2 in 1ची मशीन आहे त्याच्यामुळे दुसरी सुई काही त्याच्यामध्ये बसत नाही. तर जी सुई होती त्याच्यावरच, पण थोडं जड गेलं हे. पण नुसतं पोतं जर आत धरलं असतं टाकलं असतं बाहेर तर ते चांगलं नसतं दिसलं. आणि हे आता सुंदर दिसून राहिलं. याच्यामध्ये पण वेगळी डिझाईन करू शकतो आपण, पण याच्यावर थोडी मशीन चालून नाही राहिली. नंतर दुसरं करीन मी, आणखी करण्याचं आहे मला, मागच्या दरवाजात पण टाकणे, तर ते थोडंसं वेगळ्या डिझाईनचं करीन. पण हे आता छान पद्धतीने आजचा व्हिडिओ पण कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटच सध्या ऑफ केलेले आहे मी, पण मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट येऊन राहिल्या सध्या की ताई कमेंट ऑफ आहे, कमेंट ऑफ आहे. पण काही दिवस तरी ऑफ असू द्या आणि लाईक करा जर आवडला असेल तर. काही दिवसानंतर जेव्हा असं थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा फरक जर दिसला तर कमेंट मी चालू करून देईन, कारण मला पण कमेंटची सवय आहे. तुमचे कमेंट वाचायला आवडतात आणि चांगल्या कमेंट आल्या की थोडंसं कसं आपल्याला पण पुढचा व्हिडिओ करायला आणखीन उत्साह येतो. तर त्याच्यामुळे कमेंटचा असलेल्या केव्हाही चांगल्या, आणि निगेटिव्ह कमेंट कधी मला आल्याच नाही. त्याच्यामुळे निगेटिव्ह कमेंटमुळे मी कमेंट बंद केलेल्या नाही, हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की फक्त आपल्या चॅनलचं थोडीशी सेटिंग केली तर त्याच्यासाठी केलेली आहे बंद काही दिवस तरी. तर हे आता करून पहा. याला विकतचं जे पायदान आहे त्याच्यामध्ये पाणी नाही जात, असं पायाचं पाणी घरामध्ये येतं आणि याच्यामध्ये पूर्ण शोषलं जातं. जुने लोक तर पोतच टाकतात आणि अजूनही गावाकडे पोतच टाकतात. तर त्याच्यामुळे याला काही भागामध्ये मला वाटतं गोणीसुद्धा असं वेगवेगळे शब्द आहेत, पण आमच्या इकडे पोतं म्हणतात. त्याच्यामुळे जो शब्द आहे आपल्या इकडे तोच जास्त येतो. आणि आता रात्रीचे 9 वाजत आले आणि मला मशीनवरचे जे कामं आहे ते रात्री करायला खूप आवडतात दिवसाच्या पेक्षा. ब्लाऊज वगैरे पण शिवायचं असलं की मी रात्री जास्त शिवते. तर त्याच्याचमुळे म्हटलं चला आज संध्याकाळी शिवूया, आणि सकाळी पथरणी कंप्लीट केली त्याच्यामुळे नंतर मग काही 4 वाजेपर्यंत तेच गेलं. त्याच्यामुळे काही नंतर करावं असं वाटलं नाही. तर करून पहा आहे आणि लाईक करा व्हिडिओला, आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब पण वाढायला पाहिजे थोडंसं. सबस्क्रायबर जेव्हा वाढतील तेव्हा असं समजेल की काहीतरी सेटिंगमध्ये फरक पडलेला आहे. तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि ज्यांनी केलेलं आहे ते तर फारच चांगलं, त्यांचे धन्यवाद. पण जे नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहात तुम्ही
तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.